मागील भागात आपण पाहिलं, कदाचित मी तुला माफही करायचा विचार केला असता, पण तू दिव्यावर हात उचललास और उसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. दक्ष छद्मी हसला आणि समोर येत त्यानं अनुपच्या सनसनीत कानाखाली लगावली. त्याचा जोर एवढा होता की अनुपच्या डोळ्यांसमोर भर दिवसा तारे चमकले आणि नितीन आणि सुमतीचे हात आपसूक त्यांच्या गालांवर गेले. आता पुढे. अनुप भेलकांडत खाली पडतच होता की दक्षने त्याची कॉलर धरून त्याला उभं केलं. अबे फद्या, एका थपडेत गार झालास. तेरे में तो कुछ भी दम नहीं है रे. आणि चालला माझ्या बहिणीशी लग्न करायला. जरा स्वतःकडे पाहायचं तरी रे एकदा. बरं असो, आता सुरुवात तर केली आहे मी. हात जाम शिवशिवत आहेत. त्यात तू मगाशी मला मारलंस. मग तुला असंच कसं सोडणार? माझा हँडसम चेहरा बिघडवलायस तू. बायकोला आवडणार नाही रे माझ्या. आता याचा बदला तर घेतलाच पाहिजे. दक्ष त्याच्याकडे पाहून हसला आणि काही कळायच्या आत अनुपच्या जबड्यावर पंच बसला. पाठोपाठ दक्षने लाथाबुक्क्यांनी चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. अरे सोड मला. अनुप कळवळत होता. छे छे, एवढ्या स्वस्तात कसं सोडायचं? दक्ष इतना सस्ता सौदा नाही करता रे. दक्ष हसत म्हणाला आणि त्यानं अनुपच्या कमरेत लाथ घातली. अनुप जमिनीवर पडला. सोड मला, सोड रे, हात जोडतो. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती. अजून कोणाला चान्स मारायचा आहे का? बंद आऊट होणारे लवकरच. नंतर बोलायचं नाही मेरा नंबर क्यों नाही आया म्हणून. आहे का कोणी? दक्षने कार्तिक आणि उत्पलवर नजर फिरवली. दोघे शांतपणे हसत उभे होते. बरं मग फुल अँड फायनल करूनच टाकतो, असं म्हणत दक्षने हात उगारला आणि अनुप त्याच्या भीतीनेच बेशुद्ध झाला. हे फेदरट गेलं कामातून. दक्ष हात झटकत उभा राहिला. त्यानं नितीनकडे मोर्चा वळवला. नितीन थरथरत दक्षकडे पाहत होता. काय नितीन भाऊ? दक्ष कुस्तीत हसत त्याच्याकडे चालायला लागला. दक्ष, अरे जरा तरी विचार कर रे आमचा. मी तुझी मावशी आहे ना रे. आठव जरा. किती काय काय केलंय मी तुझ्यासाठी. किती लाड केलेत मी तुझे. हे बघ, आम्ही चुकलो, मान्य करतो, पण माझ्या मुलाला काही करू नकोस. मी हात जोडते पाहिजे तर. ताई तू तरी सांग ना याला. अगं भाऊ आहे तो त्याचा, आणि मी बहीण आहे तुझी. सुमती पोटतिडकीनं म्हणाल्या. हा विचार तू हे असं अविचारी पाऊल उचलण्याआधी करायला हवा होतास सुमती. अगं स्वतःच्या भाचीच्याच वाईटावर उठलीस तू. लाज कशी वाटली नाही ग तुला? आणि हा तुझा लेक कुठल्या मातीचा बनलाय हा? जेलमध्ये राहूनही अक्कल ठिकाणावर आली नाही काय याची? ते काही नाही, असं सहजात सोडायचं नाही यांना दक्ष. कारखानिसांच्या वाकड्यात जाण्याचे परिणाम काय होतात ते. अनुराधांना संतापून म्हणाल्या. तू म्हणशील तसं आई. ऐकलंस ना पुतना मावशी? आता आईचा हुकूम आहे तो मी कसा मोडणार, नाही का? दक्ष दोकांकडे पाहून तिरकस हसला. तर नितीन भाऊ, लईच फडफडता राव तुम्ही. मला वाटलेलं जेलमध्ये राहून कणभर तरी सुधारणा झाली असावी, पण नो नो नो. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अब तेरा क्या होगा रे नितीन? तू तर उच्च प्रतीचा नालायक माणूस आहेस. मग तुला शिक्षा ही उच्च प्रतीचीच मिळायला हवी, नाही का? काळजी करू नकोस. दक्ष पुराणात सगळ्यांसाठी शिक्षा ठरलेल्या आहेत. तुझ्यासाठी तर खास शिक्षा आहे, तुझ्या अगदी प्रिय व्यक्तीकडून. दिशू? दक्षने प्रेमानं तिला हाक मारली. येस डार्लिंग. दीक्षा लाडीक हसत दक्ष जवळ आली. नितीन घाबरून दक्षकडे पाहत होता. मागच्या वेळचा मार तो अजूनही विसरला नव्हता. त्यात अनुपची झालेली अवस्था पाहून त्याची पाचावर धारणा बसली होती. तुझा लाडका धीर तुझं जामच कौतुक करत होता. काय म्हणालेलास रे तू? पंक्या टंक्या? दक्ष मेंदूवर जोर देत म्हणाला. कुठे काय? नितीन ततपप्प करत म्हणाला. असं खोटं नाही हा बोलायचं. नो चिटिंग. आठवलं, तुला हॉट माल म्हणाला दिशू, आणि तुला बेडवर आणायचं होतं म्हणे याला. फॅन्टसीज होत्या याच्या. अफसोस, आता कशा पूर्ण होणार त्या? दक्ष सहानुभूती दाखवत म्हणाला. असं कसं दक्ष? माझ्या लाडक्या दिराच्या फॅन्टसीज पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. हॉटनेस काय असतो ते दाखवायला नको का त्याला? दीक्षानं दक्षला डोळा मारला आणि गाडीकडे गेली. दक्षने इशारा केला तसं 2 कॉन्स्टेबल्सनी नितीनचे हातपाय पकडून त्याला चेअरवर बांधलं आणि दोरीनं घट्ट बांधलं. काय करताय? मला जाऊ द्या. दक्ष, यांना सांग मला सोडायला.
तू म्हणशील तसं होईल. पाहिजे तर जन्मभर जेलमध्ये सडायला तयार आहे मी, पण हे असलं नको. आई आई सांग याला, नितीन ओरडत होता आणि सुमती मूकपणे अश्रू ढाळत होती. आता दक्ष कुणालाच ऐकणार नाही हे तिला पक्क माहीत होतं. सॅट आवाज आला तसं नितीननं चमकून समोर पाहिलं. समोर दीक्षा चाबूक घेऊन स्टाईलमध्ये उभी होती. नितीनचे डोळे मोठे झाले होते. पुढे काय होणार हे त्याला कळून चुकलं आणि त्यानं स्वतःला सोडवण्याची धडपड सुरू केली. हाय रे मेरी हंटरवाली, दक्षने तिला फ्लाइंग किस दिला. तसं दीक्षानं हसून डोळे मिचकावले आणि ती दातोट खात नितीनकडे गेली. मला बेडवर आणणार तू? हा, जास्त चरबी चढली अंगावर, बघच आता कशी उतरवते तुझी रग. दीक्षानं जोर लावून नितीनच्या पाठीवर चाबूक ओढला. गा गा मेलो, नितीन बोंबलला. काय फिलिंग? हॉट हॉट ना एकदम? दीक्षा कुस्तीत हसली आणि तिनं परत एकदा सनकन त्याच्या पाठीवर चाबूक ओढला. सोड सोड, आई ग वाचव मला, नितीन केक काटला. पण दीक्षा कुठली ऐकायला. तिनं सटासट चाबकाचे फटकारे ओढायला सुरुवात केली. नितीन विवळत होता, पण तिकडे असलेल्या कोणालाच त्याची दया येत नव्हती. वेदनेने त्याचे डोळे बंद व्हायला लागले होते. मात्र अयांक पुढे आला. त्यानं दक्षला इशारा केला तसं दक्षने पुढं होऊन दीक्षाला थांबवलं. ती संतापली होती. दक्ष, तुम्हाला उद्या रीतसर स्टेटमेंट द्यावं लागेल. हे सगळं कसं झालं, काय झालं ते आपण मॅनेज करू. आता यांना न्यावं लागेल. अयांक म्हणाला तशी दक्षने होकारार्थी मान डोलावली. घेऊन चला यांना. अयांकने ऑर्डर दिली तशी त्याची टीम तिघांना फरफटत घेऊन गेली. अयांक, थँक्यू सो मच. तुझे खूप उपकार झाले रे, खरंच, दक्ष म्हणाला. बास काय दक्ष, मैत्रीच्या नात्यानं तुझ्यासाठी एवढं तर मी करूच शकतो. काळजी घे सगळ्यांची. डोंट वरी, यांची खातिरदारी करायला मी आहेच. सकाळी पोलीस स्टेशनमध्ये भेटू आणि दिव्याच्या लग्नाला बोलवायला विसरू नकोस, अयांक डोळे मिचकावत म्हणाला. ऑफकोर्स बोलवणार, दक्ष हसत म्हणाला. अयांकने त्याचा निरोप घेतला आणि तिकडून निघून गेला. दादा, दिव्या त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. ए वेडे, अगं रडतेस काय सारखी? जरा शिक तुझ्या वहिनीकडून. पाहिलंस ना कसली डेंजर आहे ती, महाकालीचा अवतार. अजिबात रडायचं नाही आता. तू सेफ आहेस आणि जे आपलं आहे ते आपलंच राहणार आहे दिव्या. असं कसं मी सहजासहजी सगळं देऊन टाकेन? हेच ओळखलंस का तू तुझ्या दादाला? दक्ष तिला प्रेमानं किरुवाळत म्हणाला. सॉरी दादा, दिव्या मुसमुसत म्हणाली. बरं बास कर आता रडणं. आमचे जावई बापू म्हणतील हा गळका नळ कुणीकडून आणलायत तुम्ही. दक्षने तिला चिडवलं. जा रे दादा तू, सारखा चिडवतो. दिव्यानं त्याच्या दंडावर फटका मारला आणि परत त्याला बिलगली. चला आता, काय या पडक्या घरात पार्टी करायची आहे का? दक्षने बाकी सगळ्यांना विचारलं तसे सगळे हसायला लागले. आज सगळे आनंदात होते. दिव्या सही सलामत घरी परतली होती आणि गुन्हेगारांना त्यांच्या वाटणीची शिक्षा मिळणारच होती. दक्षरावांनी फरमान सोडलं सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचं म्हणून. त्यामुळे जो तो रेडी होत होता. दीक्षा रेडी होण्यासाठी रूममध्ये आली तेव्हा दक्ष महाराज आरशात स्वतःला निरखत बसलेले. हे काय, तू अजून तयार नाही झालायस आणि एवढं काय पाहतोयस आरशात? असं स्वतःला घुरून पाहिल्यावर तू काही ग्रीन गॉड होणार नाही आहेस लगेच. राहणार तर तू तोच झिपऱ्या. दीक्षा फिती फिती असत म्हणाली तसं दक्षने खुनशी नजरेनं तिच्याकडे पाहिलं. चायला काय बायको मिळालीये, नवरा मार खाऊन आलाय, त्याला प्रेमानं कुरवाळायचं, ते सगळं सोडून त्याचाच उद्धार करतीये ही बाई. क्या जमाना आया है भगवान, दक्ष नाटकी आवाजात म्हणाला. ढोंगी कारखानीस. दीक्षानं प्रेमानं त्याच्या गळ्यात हात गुंफले. दक्ष थँक्यू रे, एक क्षण खरंच खूप घाबरले होते मी. दिव्या मिळतीये की नाही, काय होणार पुढे, एक ना अनेक विचार येत होते डोक्यात. पण हाय रे मेरे अल्लू अर्जुन, क्या स्वॅग दिखाया रे तूने, आय जस्ट लव्ह यू. दीक्षानं त्याच्या गालांवर किस करून ओठांवर ओठ टेकले. आई ग, हळू ग म्हशे, लागलं ना, दक्ष कळवळत म्हणाला. लागलं तर मागून घे, दीक्षानं डोळा मारला. पांचट कुमारी, दक्षने तोंड वेंगाडलं. तशी दीक्षा हसत त्याच्या मिठीत शिरली. जरा वेळानं दोघे खाली आले. आज कितीतरी दिवसांनी सगळे एकत्र डिनर करायला गेले होते. मनसोक्त गप्पा मारून डिनर एन्जॉय करून सगळे फ्रेश मनानं घरी परतले. दुसऱ्या दिवशी अयांकच्या सांगण्यावरून दक्ष आणि दिव्यानं रीतसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्टेटमेंट दिलं. पोलिसांकडे
तिकडे जे काही घडलं त्याचं पूर्ण फुटेज ऑलरेडी पुरावा म्हणून होतंच. केस स्ट्रॉंग होती आणि अपेक्षेप्रमाणे निकाल दक्षच्याच बाजूने लागला. सुमतीला 3 वर्ष तर नितीन आणि अनुपला 7 वर्षांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कारखानिसांच्या अस्तित्वावर आलेलं संकट अखेर परतलं होतं. आता सगळं अलबेल होणार होतं. हो ना? अनुप आणि नितीन गजाआड झाले होते. ऑफिसमध्ये अनुपचं खरं रूप कळल्यावर अनेकांना धक्का बसला होता. या सगळ्या प्रकरणाला 2 आठवडे उलटून गेले होते. दिव्यानं परत तिचं ऑफिस जॉईन केलं होतं. आज उत्पलची फॅमिली लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार होती. दीक्षाची सकाळपासून तयारी सुरू होती. अनुराधांना मदत कर, हे कर, ते कर, काही ना काही सुरूच होतं तिचं. दक्ष ऑफिसमधून दुपारीच आला होता. काम करता करता त्याचं सतत पळापळ करणाऱ्या दीक्षाकडे लक्ष जात होतं. आत्ता कुठे त्याला रिअलाईज झालं होतं, गेल्या कितीतरी दिवसात या ना त्या कारणानं त्याला आणि दीक्षाला निवांत असा वेळच मिळाला नव्हता एकमेकांसाठी. काहीतरी कर दक्ष, त्याचं मन त्याला दटावत म्हणालं. बरोबर आहे तुझं, बायकोला सरप्राईज देण्याची वेळ आली आहे. दक्षने मनाशी विचार केला आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. त्यानं भराभर लॅपटॉपवर काहीतरी सर्च केलं. जवळजवळ 15 मिनिटं तो खाटखूट करत होता. शेवटी त्याला हवं ते झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तू का दात विचकतोयस? दीक्षा त्याच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभी राहिली. घोर अपमान हा बायको. अगं बघ, काय कातील स्माईल आहे तू माझी, आणि तू याला दात विचकणं म्हणतेस? छा, गाढविणीला गुळाची चव काय. दक्ष स्टाईलमध्ये केस उडवत म्हणाला. तू मला गाढवीन म्हणालास? दीक्षानं डोळे वटारले. म्हणायला कशाला हवं? दक्षने खांदे उडवले. काका कुवा कुठला? दीक्षा नाक मोडत तिकडून निघून गेली. ते काय असतं? मला एकतर काका माहिती आहे आणि हिंदीमधला कुवा माहिती आहे. काका कुवा म्हणजे? हां, कुव्यात पडलेले काका असतील कदाचित. दक्ष डोकं खाजवत म्हणाला आणि त्यानं लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं. संध्याकाळी उत्पलची फॅमिली आली तसं गप्पांना उधाण आलं. जोशी कुटुंबीय तसे मध्यमवर्गीय असले तरी पैसे राखून होते. त्यांना उत्पलची चॉईस मनापासून आवडली होती. दोन्ही फॅमिलीजचं चांगलं सूत जुळलं होतं. अनुराधांनी लगेचच त्यांच्या गुरुजींना बोलावून घेतलं. 1.5 महिन्यानंतरचा मुहूर्त निघाला होता लग्नाचा. त्याआधी घरच्या घरीच छोटीशी एंगेजमेंट करून घेऊ असं सर्वानुमते ठरलं होतं. लगे हातो त्याचाही मुहूर्त निघाला. सगळे आनंदी होते. कार्तिक सोनिकाचंही लग्न लवकरच करायचं होतं. सोनिका कधी एकदा बँगलोरवरून परत येते असं कार्तिकला झालं होतं. डिनर वगैरे आवरून जोशी फॅमिली निघून गेली. दीक्षा खाली सगळं आवरून कॉफी घेऊन रूममध्ये आली. तेव्हा दक्ष तिचीच वाट पाहत होता. घ्या कारखानीस साहेब, कॉफी डोसा. दीक्षानं डोळे मिचकावले. थँक्स बायको. दक्षने तिला फ्लाइंग किस दिला आणि कॉफी मग हातात घेतला. दक्ष, माझा विश्वासच बसत नाहीये रे. दिव्याचं लग्न होतंय, आपल्या दिव्याचं. अजूनही मला ती लहानशीच वाटते. दीक्षा हसत म्हणाली. हो ना, तुला माहिती आहे दिशू, जेव्हा दिव्याचा जन्म झाला ना तेव्हा भाई खूप खुश होता. पण मी मात्र जरासा नाराज झालेलो. बेबी सिस्टर नको होती मला. का तर ती थोडी ना आमच्यासोबत मारामारी करणारे किंवा क्रिकेट खेळणारे. फुरंगटून बसलेलो मी. नाहीच जाणार बघायला तिला. भाई किती समजावत होता माहिती आहे. शेवटी त्याला म्हणालो, मला नाही आवडली तर परत देऊन टाकायचं तिला. तो हो म्हणाला तेव्हा कुठे मी तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो. दक्ष जुन्या आठवणींमध्ये रमला होता. दीक्षा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. मग? तिनं विचारलं. मग काय, फुल तयारीनिशी गेलेलो मी. हॉस्पिटलमध्ये आईने ते छोटंसं बाळ दाखवलं मला. बघ तुझी बहीण, इतकी गोड होती गती. अगदी छोटीशी बाहुली, गुलाबी गाल, छोटेसे ओठ, नकट नाक. पाहता क्षणी आवडली मला. आईने विचारलं परत करायचं का? तेव्हा एवढा गोंधळ घातलेला ना मी तिकडे, विचारू नकोस. तेव्हापासून भाई आणि मीच सांभाळायचो तिला. तिला जरा जरी काही झालं ना आमचा जीव वरखाली व्हायचा. अजूनही चित्र काही फार वेगळं नाही आहे. भाई होता तेव्हा आधार होता, पण तो गेला आणि दिव्याच्या बाबतीत जरा जास्तच पजेसिव्ह झालो मी. आमचे स्वभाव अगदी वेगळे. एरवी कितीही दुमत असलं तरी दिव्याच्या बाबतीत मात्र कायम आमचं एकमतच असायचं. माझी छोटी बाहुली किती मोठी झाली यार दिशू. दक्षच्या डोळ्यात पाणी आलं. दीक्षाचंही मन भरून आलं होतं. तिनं पुढे होऊन दक्षला मिठी मारली.
दोघेजण काही वेळ तसेच बसले होते. दिवीची आठवण येते ना? जरा वेळानं दीक्षाने विचारलं. तो हवा होता आज. आनंदानं नाचला असता दिव्याच्या लग्नाची बातमी ऐकून. दक्ष डोळे पुसत दूर झाला. दक्ष, बास ना आता. हे दिव्याचं लग्न तिच्या मर्जीनं होतंय. तिला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत होतंय. आय एम शुअर उत्पल तिला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. खूप प्रेम करतो तो तिच्यावर. दीक्षा हलकं हसत म्हणाली. ते तर आहेच. वैसे प्रेम तो हम भी करते है खूप खूप. पण काय यार, कुणाला कदरच नाही आहे आमची. दक्षने नाक फुगवलं. हो का लाडूराम, लयच लाडात येऊन राहिला बे तू. दीक्षानं त्याला फटकावलं. दिशू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. दक्ष एक्सायटेड होत म्हणाला. काय? दीक्षानं हसून विचारलं. मला ना माझ्या बायकोवर खूप प्रेम करायचंय, सो मी ठरवलंय आपण मिनी हनीमूनला जातोय. दक्ष डोळा मारत म्हणाला. दक्ष, दीक्षाचे गाल आरक्त झाले. काहीही असतं तुझं. काहीही काय यात? यार हक्काची बायको आहे माझी, मग हनीमूनमध्ये काय गैर आहे? दक्ष तिला कवटाळत म्हणाला. पण कुणीकडे जातोय आपण? दीक्षानं उत्साहात विचारलं. ते कळेलच तुला. तू फक्त मी सांगतो तसं पॅकिंग कर. आपण परवा सकाळी निघतोय, दक्षने जाहीर केलं. वाव, दीक्षा हसली. ऑसम. मी काय म्हणतो, मिनी हनीमूनच्या आधी जरा ड्रेस रिहर्सल झाली असती तर. दक्षने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या गालावर ओठ टेकवले. दीक्षा नजर झुकवत त्याच्या मिठीत शिरली. दक्षने तिला जवळ घेत लाईट्स ऑफ केले. दक्ष दुसऱ्या दिवशी हाफ डे ऑफिसला जाणार होता. त्याच्या वेकेशनच्या आधी त्याला कामं आवरायची होती. तसं तर कार्तिक आणि उत्पल होतेच ऑफिस सांभाळायला. संध्याकाळी दीक्षा दक्ष मस्तपैकी शॉपिंगला गेले आणि येताना डिनर करूनच आले. ट्रिपचा दिवस उजाडला. दक्ष पहाटेच उठून रेडी झाला होता. दीक्षा आवरून खाली आली तेव्हा दक्ष महाराज एकदम तयारीत बसले होते. डेनिम जॉगर्स, त्यावर टी शर्ट, स्निकर्स, टकाटक एकदम. दीक्षाने त्याच्याकडे पाहत शिट्टी मारली. क्या बात है माय मिस्टर हॉटी. तिनं डोळा मारला. यो थँक्स गर्ल, दक्ष स्टाईलमध्ये म्हणाला. चला निघायचं का? त्यानं विचारलं तसं दीक्षानं हो मध्ये मांडो लावली. दोघे सामान घेऊन खाली आले आणि अनुराधा आणि दिव्याला भेटून बाहेर पडले. दक्षने सामान गाडीत लोड केलं. दक्ष, ड्रायव्हर काका नाही आले? दीक्षाने विचारलं. आलेत की, दक्ष म्हणाला. कुणीकडे आहेत? मला नाही दिसले. दीक्षानं आजूबाजूला पाहत विचारलं. तसा दक्ष तिच्या बाजूला आला. त्यानं तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. मॅम बसा प्लीज. दक्ष कमरेत झुकत म्हणाला तसं दीक्षानं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तू तू ड्राईव्ह करणार आहेस? पण आपण एअरपोर्टवर नाही जात आहोत? तिनं कन्फ्यूज होत विचारलं. नो स्वीट हार्ट, आपण रोड ट्रिप करतोय. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. रिअली? दीक्षाचा चेहरा खुलला. ये अमेझिंग आहे हे. मी पण ड्राईव्ह करणार. दीक्षा एक्सायटेड होत म्हणाली. सॉरी स्वीटी, लहान मुलींना देत नाहीत गाडी चालवायला. दक्ष तिला चिडवत ड्रायव्हिंग सीटवर बसला. तसा दीक्षानं त्याच्या दंडावर फटका मारला. दीड शहाणा कुठला. तिनं नाक मुरडलं तशी हसत दक्षने गाडी स्टार्ट केली. बोला गणपती बाप्पा मोरया, दक्ष म्हणाला आणि त्यानं गाडी पळवली. सांग ना दीक्षुड्या, आपण कुणीकडे जातोय? दीक्षा त्याला लाडीगोडी लावत म्हणाली. वेल, फॉर स्टार्टर्स आपण पहिला ब्रेक पुण्यात घेतोय. तिकडे जरा रेस्ट करूया आणि मग तिकडून जातोय कोल्हापूरला. दिव्याचं लग्न ठरलंय तर महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. आणि आत्ताच हे एवढं सगळं घडून गेलंय, तेवढीच मनाला शांतता. दक्ष म्हणाला. ओ हो, क्या बात है. आवडलं मला. तू स्वतःहून एवढा विचार केलास. बरं, आणि पुढे? दीक्षानं उत्सुकतेनं विचारलं. पुढे काय, तिकडेच फिरू आजूबाजूला. जेव्हा जिकडे वाटेल तिकडे जाऊया. दक्ष हसत म्हणाला. एक्सप्लोअर द अननोन. वाव, धमाल येणारे. दीक्षा टाळी वाजवत म्हणाली. दोघे मस्त गाणी ऐकत चालले होते. दोघे गाण्यांमध्ये हरवले होते. एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते. कितीतरी दिवसांनी असे निवांत होते. ना कटकट, ना टेन्शन, ना स्ट्रेस, ना सवाल ना जवाब. बास, एकमेकांवर प्रेम करणारे ते दोघं आणि त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार बनून त्यांच्यासोबत पळणारा तो रस्ता. दुपारच्या सुमारास दोघे पुण्याला पोहोचले. दक्षच्या एका मित्रानं त्यांच्यासाठी लंच अरेंज केला होता.
तो आणि त्याची वाईफ या दोघांना जॉईन होणार होते. दक्ष मित्रा, आफ्टर एजेस. वरून दक्षला मिठी मारत म्हणाला, हो यार, US नंतर आजच भेटतोय. बाय द वे, माय बेटर हाफ दीक्षा अँड दिशू हा वरून. आम्ही मास्टर्सला एकत्र होतो. दक्षने ओळख करून दिली तसं दीक्षानं त्याला ग्रीट केलं. दिशू? दीक्षा ना? आवाज आला तसं दीक्षाचं समोर लक्ष गेलं. सुक्कू, तू? दीक्षा आश्चर्यानं ओरडली. हाय. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. मेलो. दक्ष वरूनच्या गळ्यात हात घालत म्हणाला. काय रे, काय झालं? वरूनने न कळून विचारलं. पाहतोयस ना कशा भेटतायत, म्हणजे नक्कीच जुनी ओळख असणार आहे, म्हणजे फुल ऑन पटर. बघच आता तू. दक्ष हसत म्हणाला. ए ना दक्ष, ही सुकृती. आम्ही एकाच कॉलेजला होतो. एका रोज डेला हिच्या एका दिवाण्यानं अय्या करू मैं सुक्कू सुक्कू हे गाणं डेडिकेट केलेलं हिच्यासाठी. तेव्हापासून आम्ही हिला सुक्कूच म्हणायला लागलो. दीक्षा ओव्हर एक्सायटेड होत म्हणाली. दक्ष म्हणाला तसंच झालं. दोघींची एवढी बडबड सुरू होती की हे दोघं बिचारे फक्त त्यांच्याकडे पाहण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते. मी काय म्हणतो दक्ष, तुम्ही आता घरी चला. लेट्स चिल आऊट. रात्री मस्त भटकू, पार्टी करू. उद्या निघा ना पुढे, वरून म्हणाला. हो दिशू, थांबतीये. आमच्या खूप साऱ्या गप्पा पेंडिंग आहेत, सुकृतीने डिक्लेअर करून टाकलं. दीक्षाने दक्षकडं पाहिलं. त्यानं हसून गो अहेड दिला. परत एकदा गप्पांना ऊत आला. पार US पासून ते कॉलेज कट्ट्यापर्यंत सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. रात्री चौघे भटकायला गेले. डान्स केला. दीक्षा आणि सुकृतीला किती बोलू किती नाही असं झालं होतं. बोलण्याच्या ओघात बरेचसे सिक्रेट्सही बाहेर आले, ते वेगळंच. दुसऱ्या दिवशी वरुण आणि सुकृतीचा निरोप घेऊन दोघे पुढच्या प्रवासाला निघाले. मज्जा आली ना? दीक्षा खुशीत म्हणाली. येस, आणि बच्चू, तेरी शेंडी पकडने के लिए काफी कुछ है अब मेरे पास. ही. दक्ष राक्षसी हसला. दक्ष असुर कुठला? दीक्षानं नाक मुरडलं. तसा दक्ष अजूनच हसायला लागला. मज्जा मस्करी करत दुपारी दोघे कोल्हापुरात पोहोचले. हॉटेलमध्ये चेक इन करून दोघांनी मस्त ताणून दिली. संध्याकाळी दोघे भटकायला गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.